नमस्कार मित्रांनो, शेती एक शेती आपल्या या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या शेतकरी वर्गामध्ये एकच विषयाची मोठी चर्चा आहे, ती म्हणजे खरीप पीक विमा 2000 नेमका कधी जमा होणार आहे याची. त्याचबरोबर 2024 मधील सोयाबीन असेल, कापूस आणि तुरीचे जो काही विमा शिल्लक होता त्याचे वाटप सुरू झालेले आहे का, आणि अंबिया बहार 2024 चे नेमके अपडेट काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर आणि सत्य माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती तुमचा मोठा गोंधळ या ठिकाणी उडवू शकते. सगळ्यात महत्त्वाची पीक विमा 2025 ची सद्यस्थिती ही नेमकी काय आहे, सर्वात आधी यावरती आपण बोलूया. तर मित्रांनो, विम्यासाठी जिल्हा आणि विभागीय स्तरावर पीक कापणी प्रयोगाचा, ज्याला आपण क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट डेटा असं बोलतो, आता राज्य सरकारमार्फत विमा कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. विमा कंपन्या सध्या या डेटाच्या आधारे यील्ड बेस्ड कॅल्क्युलेशन म्हणजेच उत्पादन आधारित नुकसान भरपाईचे गणित मांडत आहेत, त्याचे जुळवाजुळव करत आहेत. साधारणपणे 10 ते 15 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक कारणं असतील किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रिया अजूनही सुरूच आहेत. सोशल मीडियावर 2025चा विमा सुरू झाला अशा बातम्या येत आहेत, पण ही वस्तुस्थिती नाहीये. एकदा का हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले की तुम्हाला PMABYच्या पोर्टलवर पॉलिसी समोर तुमची विम्याची रक्कम दिसायला सुरुवात होईल. दुसरा, 2024चा प्रलंबित विमा आणि अंबिया बहार 2024चा नेमकं काय आहे, किंवा अंबिया बहारचं काय झालं. तर आता महत्त्वाचा प्रश्न आहे, याकडे आपण वळूयात की 2024चा खरीप विमा मिळतोय का. तर याचे उत्तर आहे हो. याचे उत्तर हो जरी आहे, ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर किंवा कापसाचे वैयक्तिक दावे, ज्याला आपण इंडिव्हिज्युअल क्लेम असं बोलतो, किंवा येल्ड बेसचे दावे प्रलंबित होते, त्यांच्या खात्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून विमा कंपन्यांकडून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अंबिया बहार 2024 बाबत बोलायचं झालं तर हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून 15 जानेवारीपासून निधी वितरणाचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले होते, आणि जर आपण बघितलं तर त्यानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये फळ पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे तुमच्या बँक खात्याचा मेसेज नक्की तपासा. राहिला तिसरा मुद्दा, तूर आणि कापसाचा विमा नेमका कधी मिळणार. आता या विम्याबद्दल बराचसा संभ्रम येतो. तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मूग, उडीद, सोयाबीन आणि बाजरी यांसारख्या पिकांची कापणी जर आपण बघितली तर ती बऱ्याच कालावधी अगोदर झाली असल्याने त्यांचे कॅल्क्युलेशन अंतिम टप्प्यात आहे. मात्र तूर आणि कापूस या पिकांचे कापणी प्रयोग जर आपण बघायला गेलो तर सध्या काही ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे पिकांच्या विम्यासाठी आपल्याला फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते. अफवांवरती विश्वास ठेवू नका, कारण कोणत्याही महसूल मंडळाने अद्याप अधिकृतरित्या माहिती किंवा 2025च्या याद्याची जी काही यादी आहे तर ती जाहीर केलेली नाही. स्वतःचे स्टेटस कसे चेक करायचे जेणेकरून आपल्याला कळेल की बाबा आपला पीक विमा आला किंवा नाहीये, तुमचा विमा मंजूर झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी कोणाकडेही जाण्याची आपल्याला गरज नाहीये. आपण तो घरी बसून या ठिकाणी पाहू शकतो. PMABY पोर्टलवर जाऊन तुमचा पॉलिसी नंबर टाका, PMABYचा ॲप डाउनलोड करा, त्यावरती चेक करा, किंवा सगळ्यात सोपं पीक विम्याच्या व्हॉट्सअप बॉटवरती त्या ठिकाणी आपण वापर करा. येथे जर तुम्हाला तुमची क्लेम अमाऊंट दिसत असेल तर समजून जायचं आहे की लवकरच तुमचा विमा खात्यात तुमचे पैसे जमा होतील, आणि लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये ते पैशाचा मेसेज आपल्याला येणार आहे. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता सरकार आणि विमा कंपनी या प्रक्रियेला वेग देण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मोठं अपडेट येणं अपेक्षित आहे. मित्रांनो, अशा पद्धतीची पीक विम्याची माहिती होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तरी शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं, पीक विमा कधीपर्यंत येईल किंवा यायला हवा किंवा नाही, यावरती तुमचं काय मत आहे, आणि जो काही पीक विमा योजनेमध्ये जे काही नवीन बदल झालेले आहेत त्या बदलांसंदर्भात आपलं नेमकं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.